बाळा, हे मंदिर मानवाच्या शक्तीने नाही तर पांडवांच्या पश्चातापाने आणि भक्तीने उभं राहिलंय. हे फक्त दगडांचा स्मारक नाही तर महादेवांनी पांडवांशी खेळलेला एक दिव्य खेळ आहे. ऐक, ही गोष्ट सुरू होते कुरुक्षेत्राच्या रक्तरंजित मैदानातून. बाळा, कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पांडव गोत्र हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवांना शोधत इथे आले. महादेवांना पांडवांची चाहूल लागली, परंतु महादेव दर्शन द्यायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी लगेच एका रेड्याचे रूप घेतले आणि तिथे असलेल्या कळपात मिसळले. पांडव तिथे असलेला तो कळप बघून चकित झाले, पण त्यांच्यातला भीम, तो महान योद्धा, त्याने लगेच त्यांना ओळखलं. हे महादेव आहेत म्हणून तो त्यांच्याकडे धावत गेला. जसे भीम त्यांना पकडायला गेला तसे महादेव हसत हसत जमिनीखाली अदृश्य होऊ लागले. पण भीमाने त्याची पकड सोडली नाही आणि तोच पाठीचा त्रिकोणी पाषाण उरला, ज्याला आज आपण स्वयंभू लिंग म्हणतो. पांडवांच्या त्या निष्ठेने महादेव प्रसन्न झाले. त्यांनी पांडवांना पापमुक्ती दिली. नंतर पांडवांनीच या ठिकाणी हे मंदिर बांधलं, ज्याला पुढे आदि